एकूण 12वा सामना आपल्याला पाहायला मिळते. समेरा 11 विपक्ष नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. समेरा 11 संघाने टॉस जिंकून प्रथम सत्यक्षण स्वीकारलेलं आहे आणि नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. पॉईंट टेबलमध्ये देखील आता मात्र उलथा फलत सुरू झालेले आहे, कारण प्रत्येक संघ आता मात्र सामना जिंकण्यासाठी आतुर असणार आहे. प्रयत्न नक्कीच केला जाईल. नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस विकास जोशी या फॅम टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भानुदास मॅत्रे फॅम टीम समेरा 11. समेरा 11 संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत, 1 विजय 2 पराभव. तर दुसऱ्या बाजूला नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस संघाने 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 2 पराभव आणि 2 विजय अशी स्थिती या संघाची पाहायला मिळते. पॉईंट टेबलमध्ये सध्या आपण पाहतोय पाटील वॉरियर संघ नंबर 1 वर अजूनही पाहायला मिळत आहे. नंबर 2 वर नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस आणि वेद 11 2-2 विजयांसह आणि त्यांच्या समेत आता SB पाटील आणि कंपनी हा संघ देखील पोहोचलेला आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला वेद 11 विपक्ष SB पाटील आणि कंपनी. विकास जोशी विथ भूषण मात्रे टू ओपनर ऑन मिडल आपण पाहतोय. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते डीप मिड विकेट रिझन मध्ये. सीमा बार 4-2 साठी पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार चौकार फलंदाज विकास जोशीच्या बॅटमधून. अंकुश पाटील पहिल्या चेंडूवर अंकुश ठेवू शकला नाही. विकास मात्र धावांचा विकास करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस हा संघ. अंकुश पाटील राईट मोर द स्टंप. इथे बॉलर ब्रॅक ड्राईव्ह स्ट्रेटरचा फटका होता. मग त्या धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. पहिला हादरा रनआउटच्या रूपाने.
गतीमध्ये परिवर्तन, हलवार चेंडू हाताळला होता, फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद, तिसरा हादरा बसतोय. आणि या अगोदर जे गोलंदाजीचं पुस्तकरण होतं महेश जोशी, 4 धावा आणि 3 विकेट, त्या विक्रमाची बरोबरी इथे साधलेल्या अंकुश पाटील याने. पण अंकुश पाटीलचं गोलंदाजी वैशिष्ट्य आपण बघतोय, 3 लगातार सलग विकेट त्यांनी प्राप्त केलेले आहेत आणि ओली प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक इथे मात्र त्यांच्या नावे पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, कसोटी क्रिकेटमध्ये ग्रीप सोपार्थ, वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये जलालुद्दीन, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये ब्रेट ली या गोलंदाजाने पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि अंकुश पाटील ओली प्रीमियर लीग स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करताना. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 47 विकेट हॅट्रिक झालेले आहेत, वन डे क्रिकेटमध्ये बरोबर 50 विकेट हॅट्रिक झालेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एकूण 66 विकेट हॅट्रिक आतापर्यंत झालेले आहेत. सूरज मात्र येतोय बॉलिंग ट्रॅकवर. सामनावीर फलंदाज भावेश पाटील, नॉस्ट्राईकला विराज मात्रे. धावसंख्या स्थिर 4 अशी नाजूक स्थिती सध्या आपण बघतोय फलंदाजी करणाऱ्या संघाची. इथे मात्र निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर धावपलकीवर पाहायला मिळते. 4 धावा, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. सुशांत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अंकुश पाटील यांना आलेले आहे, ज्यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहे. नक्कीच सुशांत पाटील यांचे वडील आहेत अंकुश पाटील, म्हणजे घर का पैसा घर में, घरचा पैसा घरामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुरेश मात्रे चांगली गोलंदाजी, 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंच निकलेश बजागे सरांकडून दिला जातोय. अंकुश पाटील यांनी या विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आणि त्यांचे सुपुत्र सुशांत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी जाहीर केले गेले आणि ते आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील जमा झालेले. या सामन्यानंतर हे पारितोषिक अंकुश पाटील यांना दिलं जाईल. सूरज मात्रे व्यापीठाच्या टोकाकडून वळताना सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा भावेश पाटील, वाड यॉर्कर, हा चेंडू देखील निर्धाव, चांगली गोलंदाजी आपण बघतोय सूरज मात्रे. निर्धाव चेंडू आणखीन एक हाताळताना लगातार रांगेमध्ये 3 डॉट चेंडू, बिंदी गेंद. एक महत्वाची सूचना नक्कीच या चेंडूपर्यंत आपल्यापर्यंत मी पोहोचवेन. इथे फोर्स केला चेंडू, फोर्सिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तिथे बनेल प्रेक्षक, चेंडू निघून जाईल सीमा पार, पंचाचा काय इशारा होतोय, षटकार की चौकार, षटकार.
यावेळी हुक केलेल्या चेंडूला हुकचा फाटका, 2 धावा डिक्लेअर आणि या स्पर्धेमधील पहिल्या डिक्लेअर झोन मधील 2 धावा अगदी इक्लेअर चॉकलेट प्रमाणे नक्कीच मिळतात. धावसंख्या 12, पहिल्या डिक्लेअर धावा 2 आपण पाहतोय. पहिला फलंदाज आपण पाहतोय ज्याने नक्कीच काळ्या पडद्याच्या वरून 2 धावा वसूल केलेल्या आहेत. या षटकामधील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 12 धावा, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण सामना पाहतोय समेरा 11 विपक्ष नेंजेल नॅन्सी एंटरप्राइजेस या 2 संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वेद 11 विपक्ष एस बी पाटील अँड कंपनी या 2 संघामध्ये. वेलकम सुमित पाटील, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र खराब चेंडू, पंचाचा इशारा वाईट येतोय अवांतर वाढ चेंडूमध्ये. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 13 धावा. नाणेफेक गमावल्यानंतर आपण पाहतोय नेंजेल नॅन्सी एंटरप्राइजेस संघ प्रथम फलंदाजी करताना विकास जोशी साहेबांचा संघ इथे स्कोर ऑफ द विकेट आणि हा चेंडू पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. 1 धाव नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला, 1 धाव. धावसंख्या 14. 2 षटके समाप्त झालेल्या 7च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे धाव जोडलेल्या आहेत. नेंजेल नॅन्सी एंटरप्राइजेस या संघाने 4 बाद धावफलकावर 14 धावा. आतापर्यंत पॉईंट टेबल कडे जर पाहायचं झालं तर पॉईंट टेबल मध्ये पाटील वॉरियर्स संजय पाटील फॅम टीम नंबर 1 वर आपल्याला पाहायला मिळते. नंबर 2 वर एस बी पाटील अँड कंपनी 2 विजयांसह, त्यांच्या समेत राज मात्र फॅम टीम वेद 11 संघ देखील 2 विजयांसह पाहायला मिळते. आणि त्यानंतर नेंजेल नॅन्सी एंटरप्राइजेस संघ देखील 2 विजयांसह नंबर 2 वर पाहायला मिळते. नंबर 2 वर 3 संघ आहेत. नंबर 1 वर पाटील वॉरियर्स एकमेव संघ आपण पाहतोय. समेरा 11 संघाने 1 विजय संपादन केलेले आहे. त्यानंतर आपण बघितलं तर इतर 3 संघांनी प्रत्येकी 2-2 विजय संपादन केलेले आहेत. समेरा 11 संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. धावसंख्या 14 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्टार पवन येतोय. आतापर्यंत 2 षटके हाताळण्यासाठी नक्कीच 10 मिनिटे बरोबर खर्च केले गेले आहेत. पहिले षटक अंकुश पाटील यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने केवळ 4 धाव खर्च केले होते. 3 सफलता अर्जित केले होते, विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. या ओली प्रीमियर लीग स्पर्धेमधील सूरज मात्रे यांनी आपल्या षटकामध्ये 10 धाव खर्च केलेल्या आहेत. सफलता त्याच्या नक्कीच हाती लागली नव्हती. आणि तिसऱ्या षटकात मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज पवन पाटील येतोय. स्टार पवन बॉलिंग ट्रॅकवर, तर सामनावीर फलंदाज विराज म्हात्रे. इथे या ऑन साइडला जमिनीलगत कार्पेटच्या सहारे चेंडू जातोय या मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्विक थ्रो पाहायला मिळतोय, फक्त 1च धाव. धावसंख्या 15. भानुदास मात्रे फॅम टीम समेरा 11 संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. आपलं आव्हान जर या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवायचं असेल तर आतापर्यंत 3 सामने त्याने खेळलेले आहेत. 2 पराभव त्यांच्या पदरी पाहायला मिळाले. 1 विजय त्या संघाने संपादन केलेले आहे. नेंजेल नॅन्सी एंटरप्राइजेस संघाने 4 सामने खेळलेले आहेत, त्यापैकी 2 विजय 2 पराभव. आणि हा शेवटचा सामना आहे नेंजेल नॅन्सी एंटरप्राइजेस संघाचा. माजी सरपंच हेंदर पाटील साहेबांचं देखील दरम्यान आमच्या व्यापीठावर आगमन झालेलं आहे.
आणि त्यांचं देखील ओली प्रीमियर लीग 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 वर. पवन पाटील आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक हाताळतोय समीरा 11 या संघाकडून. तर सामनावीर फलंदाज भावेश पाटील. इथे मेस टाइम फटका आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण, तिसरी साठी देखील प्रयत्न केला गेलेला आहे. आणि 3 धावा. पाहूया काय घडलंय तिथे. पंच नक्कीच सांगतात की फक्त 2च धावा आहेत. दोन धावा धावप्लॅक मध्ये जोडल्या जातील. धावसंख्या 19. धावसंख्या 19 आपण मध्ये 2 धावा. ओली प्रीमियर लीग 20-25 ओली क्रिकेट ब्लास्ट आपण पाहतोय. अख्खा ओली खेळेगा. कालपासून अख्खा ओली खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कालपासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात झाली आणि कालपासून ओली प्रीमियर लीग स्पर्धेला देखील सुरुवात झालेली आहे. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पाहूया पंच काय इशारा करतायत. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आहे म्हणजे हा निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या 19. तिसरं षटक मार्गस्थ आपण बघतोय. पवन पाटील तिसरं षटक चालतोय. आपण सामना पाहतोय नेंजल नॅन्सी या इंटरप्राइजेस विपक्ष समेरा 11 या 2 संघामध्ये. समेरा 11 संघाने या पहिलं विजय संपादन केल्यानंतर 2 लागोपाठ पराभव त्यांना सहन करावे लागलेले आहेत. इथे फोर्स केला चेंडूला. फोर्सिंग स्ट्रोक. सेफ लँडिंग होते. या नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. दुसरी धावेसाठी प्रयत्न आणि 2 धाव फलंदाजाने पूर्ण केल्यात. स्वतःला झोकून दिलेलं विराज म्हात्रे याने. खेळाडू कक्षामधून कुठल्या प्रकारचा आवाज आपण करायचा नाही. मोनित जोशी आहेत तिथे. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं विराज म्हात्रे याने. चांगली रनिंग मिळतो. विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 21-21. तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू आहे. इथे या पंचांचा इशारा वाईट कारण फलंदाजीच्या आवाक्या बाहेरचा चेंडू आपण बघतोय. फलंदाज बॅटरच्या रीज पासून 1 फॉर द ओव्हरचा इशारा आतिश पाटील सरांकडून पवन पाटीलला दिला जातोय. धावसंख्या 22-22. यानंतर दोन्ही संघ संघटना टॉस साठी सज्ज राहायचं आहे. वेद 11 आणि SB पाटील अँड कंपनी. पवन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र हा फटका देखील फसलेला आहे. क्षेत्ररक्षक छोटा लिटिल चॅम्प्स आपण बघतोय आणि दुसरा झेल त्याने या डावमध्ये नक्कीच पकडलेला आहे. अतिशय सुरेख झेल आणि फलंदाज फेल.
धावसंख्या स्थिर, धावपल्याकडे 22 धावा, 5 फलंदाज बाद झालेले आहेत 3 षटकांची समाप्तीनंतर. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रेषित पाटील येतोय. प्रेषित पाटील बॉलिंग मार्कवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे बीट होतोय. यष्टेक्षक तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 23. यानंतर सामना आपण पाहणार होतो वेद 11 विपक्ष SB पाटील आणि कंपनी या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. आजच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला नक्कीच स्पॉन्सर केले गेले उत्तम पाटील आणि निलेश जाधव यांच्याकडून. त्यांचे देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. आणि आचार्य आपण पाहतोय अनिलजी म्हात्रे, आकाशजी पाटील यांच्या माध्यमातून स्वादिष्ट जेवण काल टार्जन पाटील साहेबांकडून जेवणाची व्यवस्था पुरवण्यात आली होती. आचार्य आपण पाहतोय अनिल म्हात्रे, आकाश पाटील आणि अक्षय पाटील. काल टार्झन पाटील साहेबांच्या माध्यमातून जेवणाची सुविधा पुरवली गेली होती आणि आज उत्तम पाटील साहेब आणि निलेश जाधव साहेबांच्या माध्यमातून जेवणाची सुविधा पुरवली जाणार आहे. त्यांचे देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. मोनित जोशी न्यू बॅटर. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेल्या सीमा पार भीमटोला वज्रटोला आणि हा चेंडू सीमाच्या बाहेर गेला. षटकार. आपण नक्कीच डोक्यावर आपण मध्ये मोनित जोशी याच्या आणि अगदी पनामा शॉट देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. षटकाराने स्वतःचा अकाउंट डॅसिंग अंदाजाने त्याने ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते ती 29 29. यावेळी समोर केलेल्या 20 मध्ये सुरेश मात्रे तिथे सज्ज आहे. फक्त धाव घेतली गेली नाही. निलेश पाटील यांच्याकडून मोनिश जोशीसाठी प्रत्येक षटकारासाठी पुढील नक्कीच प्रति षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यानंतर जे षटकार येतील नक्कीच त्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मोनित जोशी याला जाहीर झालेलं आहे. निलेश पाटील उर्फ पांडू शेट. धावसंख्या 29 29. आज जतीन पाटील यांच्याकडून देखील वळगावचे जतीन पाटील यांच्याकडून मोनिश जोशी यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मोनित जोशी आपण बघतोय षटकारांनी वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी होते का क्लोज शतरक्षक तैनात केले गेल्या पाठमोऱ्या.
इथे मिस टाइम फटकावता मात्र क्षेत्ररक्षक यष्टरक्षक तिथपर्यंत पोहोचू शकलेला नाही. धाव अजूनही घेतली गेलेली नाही. या चेंडूवर देखील स्वतःकडे स्ट्राईक का ठेवली जाते. मोनित जोशी जो संघाचा संघ नायक आहे, नेंजल नॅन्सन डबाच्या संघाचे संघ नायक मोनित जोशी स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 29 स्थिर आहे. कॉन्स्टंट स्कोर पाहायला मिळतोय. येथे पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने वळतोय. पंचांचा इशारा वाईट अव्वंतात अवार्डच्या रूपाने. धावसंख्या 30. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रेषित षटकार खर्च केल्यानंतर निर्धाव चेंडू हाताळले फ्रेशर रिलीज केलेला आहे. इथे मात्र चांगला चेंडू ऑफ कटर आपण पाहतोय सोडून दिला. अगदी टेचचा अंदाज. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली गेली आहे मात्र आपण पाहतोय हा चेंडू देखील निर्धाव. प्रेषित पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामनागर फलंदाज पुन्हा एकदा मोनित जोशी. इथे मात्र हा चेंडू वाईट आहे. नक्कीच आपण पाहतोय या षटकामधला दुसरा वाईट चेंडू हाताळताना गोलंदाज प्रेषित पाटील. 31 धावा 31. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू. इथे आडव्या बॅटने फटका केलेला आहे. फुल केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र एकच धाव. दुसरी धाव घेताना फलंदाज विराज मात्र बाद होतोय. नेंजल नॅन्सन डबाच्या संघाने निर्धारित 4 षटकामध्ये धावसंख्या झळकवलेली ते 32 आणि 33 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तर बोलूया आपण टॉस केला जाईल वेद 11 आणि SB पाटील अँड कंपनी या 2 संघामध्ये. माजी सरपंच हिंदर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. ओवळी गावचे माजी सरपंच हिंदर पाटील साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय धीरज बाबू पाटील माजी सरपंच ओवळी टॉस बॉक्स आपण पाहतोय. आणि या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय पुढील सामन्याचा. माजी सरपंच ओवळी हिंदर पाटील साहेबांचे शुभ हस्ते हा टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. एका बाजूला ग्रामस्थ मंडळ ओवळी, दुसऱ्या बाजूला ओवळी प्रीमियर लीग. नाण्याच्या 2 बाजू आपण पाहतोय. हे खास नाणं बनवलं गेलेलं आहे ओवळी प्रीमियर लीग स्पर्धेसाठी. ओवळी प्रीमियर लीग कॉल होता वेद 11 संघाचा आणि वेद 11 संघाच्या संघाने टॉस जिंकले आहे. वेद 11 संघाने टॉस आपण जिंकले आहे. निर्णय सांगायचा आहे. बॉलिंग स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नेंजल नेन्सी एंटरप्राइजेस 4 षटकामध्ये तब्बल 6 गडी बाद 32 धावा केलेल्या आहेत आणि 33 धावांचा लक्ष्य आहे ते समेरा 11. सलामी जोडी मैदानामध्ये आलेले आहे अंकुश पाटील आणि हॅलो सलामी जोडी मैदानामध्ये आलेले आहेत अंकुश पाटील आणि प्रभाकर पाटील. स्ट्राईकला असेल प्रभाकर पाटील, नॉन स्ट्राईकला अंकुश पाटील. सलामी जोडी मैदानामध्ये आलेला आहे आणि सलामीचा गोलंदाज P1चं पहिले षटक घेऊन आलेले भूषण म्हात्रे. पहिला चेंडू ऑन साईडला मारला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे युवराज याचं. फेकी मात्र चांगली करता आली नाही तिथे, मात्र एकदा रोखू शकत नाही तिथे. धावसंख्या 1 ने शुभारंभ होते. बिनबाद 1. आता स्ट्राईकवर असेल अंकुश पाटील ज्यांनी या VPL 20-25 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक्स घेतली होती. आणि चेंडू स्क्वेअरच्या दिशेने सीमापार चौकार. पहिली विकेट हॅट्रिक्स अंकुशच्या नावावर आहे. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू लेग साईडला मारला फटका बघायचा आहे तिथे. आता मात्र रनआउटच्या स्वरूपात तिथे बाद होईल अंकुश पाटील. नवीन फलंदाज जेम्स पाटील. 3 चेंडू टाकून झाले भूषण म्हात्रे. चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज प्रभाकर. ऑफ स्टंप लगत चेंडू टाकला होता. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट निघतोय. मोठा फटका मारण्यात आता प्रभाकर पाटील हे मिस झाले तिथे आणि 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय भूषण म्हात्रे. P1चं पहिलं षटक टाकतोय 40+. आता मात्र पुढे येऊन ससर मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बीट झाले तिथे. वारंवार 2 चेंडू बीट झालेत प्रभाकर पाटील. पहिल्या चेंडूवर प्रभाकर पाटील सिंगल केली होती. दुसऱ्या चेंडूवर अंकुश पाटील यांनी चौकार खेचला होता, मात्र दुर्दैवाने ते रनआउटच्या स्वरूपात बाद झाले अंकुश पाटील. त्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट्स. भूषण शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा पुढे येऊन ससर मारण्याच्या नादात चेंडू बीट झालेत तिथे आणि 3 चेंडूचा आपण विचार केला तर 5 धावा होत्या. शेवटचे 3 चेंडू इथे डॉट झालेत. धावसंख्या स्थिर आहे 5. चोवीस चेंडूमध्ये 33 धावांची गरज असताना इथे सलामी जोडी अंकुश पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्यामध्ये अंकुश पाटील बाद झाल्यानंतर लगातार 3 चेंडू डॉट इथे आलेले आहेत. धावा फक्त 5. आता उर्वरित 18 चेंडू आणि तब्बल 28 धावांची गरज आहे. स्ट्राईकला पहिल्यांदाच जेम्स पाटील जातोय.
चला शतरक्षण लावून घ्या. 18 चेंडूमध्ये 28 धावांची अजूनही गरज आहे समेरा 11 या संघाला. मोनित जोशी दुसरं षटक. पहिला चेंडू स्लो चेंडू टाकला होता आणि चेंडू आतमध्ये वळलेला आहे. ऑफ ब्रेक पाहायला मिळालं. लगातार 4 चेंडू डॉट झालेले आहेत इथे. चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडू डॉट, सहावा चेंडू सुद्धा डॉट आणि मोनित जोशीच्या पहिला चेंडू सुद्धा डॉट. म्हणजे आपण लगातार बघितलं 4 चेंडू इथे डॉट झालेत. मोनिश पुन्हा स्लो चेंडू आणि मोठा फटका इथे आहे. मारलेला नाही मात्र एक धाव तर पूर्ण झाले. दुसरी धाव पूर्ण होते का बघायचे. चांगला थ्रो आणि फलंदाज इथे बघायचं आहे. थर्ड अंपायर घेतलेला आहे इथे. पहिलाच बेल्स त्याच्या हातातून पडलेले आहे. फलंदाज OUT आउट. धाव संख्या 1 ने पुढे सरकते ती 2 गडी बाद 6. जेम्स पाटील रनआउटच्या स्वरूपात इथे बाद झाले आहेत. दोन्ही फलंदाज आपण बघितले तर रनआउटच्या स्वरूपात इथे बाद झालेले आहे. आता मात्र सूरज म्हात्रे येतोय. आतापर्यंत 8 चेंडू टाकून झाले त्यापैकी 6 धावा इथे बनवलेल्या आहेत त्या समेरा 11 संघाने. भूषण म्हात्रे यांनी जर तुम्ही झेल घेता तर महेश पाटील यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक तुम्हाला आहे. प्रत्येक कॅचसाठी 200 रुपये पारितोषिक. मात्र स्ट्राईकला असेल सूरज म्हात्रे. 2 गडी बाद धावसंख्या झाले समेरा 11 या संघाची 6. ही मॅच जिंकणं जरूर आहे समेरा 11 या संघाला. मोनिश सुंदर शॉट ऑन साइडला. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. डायरेक्ट हिट झाले असते ते कदाचित सूरज म्हात्रेला जावं लागलं असतं. डायरेक्ट हिट झालं असतं तर. बॅकअप जर चांगलं नसतं झालं तर कदाचित हा चेंडू सीमारेषा बाहेर गेला असता. मात्र बॅकअप चांगलं तिथे झालं. डायरेक्ट हिट आला नाही. मात्र एक धाव रोखू शकत नाही तिथे मोनित जोशी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 2 गडी बाद 7. 24 चेंडूमध्ये 33 धावांची गरज असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावा फक्त झालेल्या 2 गडी बाद 7. अजूनही प्रभाकर पाटील मैदानामध्ये आहे. सलामीवीर 40+ पाहायचा आहे. मोनित जोशी यांचा चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते प्रभाकर पाटील. आता मात्र मोठा फटका इथे मारला आहे. विकेट किपरच्या मागे चेंडू जातो. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव मात्र इथे होणार नाही कारण सूरज म्हात्रे क्रीज सोडू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 8.
नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस आणि जो रमनिक स्पोर्ट याच्यामधून कुठलाही संघ जर फायनलमध्ये प्रवेश केला तर नंदलाल जोशी यांच्याकडून त्या संघाला पार्टी असेल. मोनिश आता मात्र ऑफ साईडला मारला फटका, गॅपमध्ये झेल होण्याची शक्यता होती तिथे, मात्र झेल सोडलेला आहे तिथे सूरज म्हात्रेचा. 2 धावा तर पूर्ण केलेल्या, तिसरी धाव होते का बघायचं आहे आणि 2 धावांवर समाधान मानावं लागेल सूरज म्हात्रेला. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 10. धावसंख्या 10, अजूनही 13 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मोनित जोशी शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले सूरज म्हात्रे. वारंवार फिल्डरमध्ये चेंज करत आहे मोनित जोशी, कारण शेवटचा चेंडू टाकायचा आहे आणि विजयासाठी लक्ष आहे 13-23. आता मात्र मोठा फटका मारण्यात आता विकेट किपरच्या मागे चेंडू जातो. 1 धाव तर पूर्ण, दुसरी धाव होते का बघायचं आहे आणि फलंदाज बाद. आता मात्र इथे फलंदाज बाद झाले ते प्रभाकर पाटील. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 11. चला शतरक्षण लावलं विराज, लगेच आपण षटक टाकण्यासाठी सज्ज राहायचं आहे. 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज स्टार पवन, स्ट्राईकला असेल सूरज म्हात्रे, नॉन स्ट्राईकला पवन पाटील. तिसऱ्या षटकात पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र ऑफ साईडला कटवला चेंडू, तिथे डिक्लेअर झोनमध्ये मात्र 1 धाव पूर्ण. 1 धावावर समाधान मानावं लागेल तिथे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 12. आता मात्र 11 मध्ये 21 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर विजय तुम्हाला हवा आहे. समायरा 11 या संघाला.
11 चेंडू आणि 21 धावांची गरज. विराज मात्रे दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. मात्र विराज पायाच्या कशा पद्धतीने चेंडू टाकतोय पवनला. मोठा फटका मारण्याच्या नादात बीट झालाय तिथे. जोराने तिथे अपील केला होता. मात्र चेंडू टाकताना विराज मात्रे आपण आड येता पंचांच्या. तुम्ही आड विराज आपण चेंडू टाकताना पंचांच्या आड येता कारण पंचांना काही दिसत नाही तिथे. 2 चेंडू टाकून झालेल्या विराज मात्रे यांच्याकडून मात्र 1 धाव खर्च केल्या. उर्वरित 10 चेंडूमध्ये अजूनही 21 धावांची गरज आहे. विराज फार वेळ घेतात बॉलिंग टाकण्यासाठी. विराज आता मात्र सुंदर चेंडू बघायचा आहे काय घडलं त्या चेंडूवर. हात सुद्धा एक निर्धाव चेंडू लेग साईडला मारण्याच्या नादात तिथे बीट झाले होते पवन. मात्र हा चेंडू स्लो टाकला होता. युवराज यांनी बॉलिंग चेंजिंग करतोय युवराज मात्रे. प्रत्येक चेंडू वेगळ्या वेगळ्या पद्धतीने टाकतोय युवराज मात्रे. कमीत कमीत युवराज यांचं पावलांचं रन बघितलं तर 16 ते 15 पावलांचं रनअप आहे त्यांचे. आता मात्र मोठा फटका ऑन साईडला. कुठलाही क्षेत्ररक्षण तिथे चेंडू घेण्यासाठी तयार नव्हता. मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल तिथे. धाव संख्या 1 ने पुढे सरकते 13. अजूनही 8 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. अजूनही स्टार पवन सूरज मात्रे मैदानामध्ये. विराज 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. सूरज मात्रे याला अजूनही मोठा फटका बॅटमधून आलेला नाही. आता मात्र मोठा फटका आलेला आहे. मात्र झेल होण्याची शक्यता. विराज स्वतः गोलंदाज झेल घेतोय आणि 4था फलंदाज बाद होतोय सूरज मात्रे. विराज फक्त 1 चेंडू टाकायचा आहे नंतर पाणी घ्या. आता उर्वरित 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. ह्या चेंडूवर जर प्रेषित याने जर मोठा फटका जर खेचला तर शेवटच्या षटकामध्ये 14+ ही धावसंख्या राहू शकते. पण काय घडते काय बिघडते हा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल.
प्रेषित. तब्बल 4 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचा चेंडू. आता मात्र झेल होण्याची शक्यता आणि सुंदर झेल. फलंदाज बाद. प्रेषित. मध्ये 16 धावांची गरज आहे. 5 चेंडू 16 धावांची गरज. आता मात्र मोठा फटका पाहायचा आहे. झेल होते का तिथे आणि सुंदर झेल तिथे. चार चेंडू आणि 16 धावांची गरज. भूषण मात्रेसाठी पारितोषिक लावले होते ते इथे जमा झाले 200 रुपये आणि 500 रुपये पारितोषिक सुशांत पाटील यांच्याकडून अंकुश पाटील याला हॅट्रिक साठी दिलं होतं. जतीन चेंडू डॉट इथे आलेला आहे. मात्र आता मात्र दबाव असेल. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. जिथे 2 चेंडूमध्ये 14 धावा असताना या जतीनने 2 चेंडू लगातार वाईट टाकले होते आणि 2 षटकार सुधाकर पाटील यांनी लावले होते. 3 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. स्ट्राईकला असेल अक्षय पाटील, नॉन स्ट्राईकला दर्पण म्हात्रे. आता मात्र मोठा फटका मारण्यात तिथे बीट झाले. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले जतीन पाटील यांनी. आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. कालच्या दिवसामध्ये तब्बल 27 धावा असताना 28 धावा खर्च केल्या होत्या. मात्र 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. वारंवार शतरक्षमध्ये चेंज होतोय. 2 मध्ये 16 पाहिजेत.
चला 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता मात्र मोठा फटका इथे आलेला आहे, बघायचं झेल होते का. आणि दीपेश धावला होता झेल घेण्यासाठी, मात्र 1 धाव इथे रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 18. आता मात्र रमणिक स्पोर्ट यांच्यामध्ये लाईनीमध्ये बसणारा संघ समयरा 11 4 सामन्यामध्ये 1 विजय त्यांनी केलेला आहे. जतीन सुंदर चेंडू डॉट चेंडू निघालेला आहे तिथे.